नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. हिंदू धर्मात अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या दीपदानाला म्हणजेच दिवे दान करण्याला प्रचंड महत्त्व आहे. पण हे दीपदान नक्की कधी करावे, कोणत्या दिवशी दिवे लावावेत आणि त्याची सोपी पद्धत काय आहे, कोणते नियम पाळावेत, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, अधिक महिन्यात ज्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतात, या महिन्यात दीपदान करण्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान आहे. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात केलेल्या दिव्यांच्या दानामुळे घरातील गरिबी दूर होते, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आता आपण बघूया अधिक महिन्यात दीपदान कधी करावे, दीपदानाची शुभ वेळ काय आहे आणि शुभ दिवस कोणता आहे बरं. तर ऐका. दीपदान नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात करावे. दीपदानासाठी प्रदोष काळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. जर तुम्हाला दररोज दीपदान करणे शक्य नसेल तर अधिक महिन्यातील एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, कृष्ण पक्षातील अष्टमी किंवा नवमी या खास आणि अत्यंत महत्त्वाच्या पवित्र दिवशी किंवा तिथींना तुम्ही दीपदान करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर अधिक महिन्यात 33 दिवे किंवा 21 दिव्यांचे दीपदान करण्याचा विशेष नियम आहे. त्यामुळे तुम्ही महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या महत्त्वाच्या तिथीला, ज्या तिथी मी वरती सांगितलेल्या आहेत त्या तिथीला एकत्र 33 दिवे लावून दान करू शकता किंवा 21 दिवे लावून दान करू शकतात. पण 33 या आकड्याला फार महत्त्व आहे. आणि हो, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुखसमृद्धीसाठी घरातील कोणतीही मोठी व्यक्ती हे दीपदान करू शकते. आता आपण बघूया दीपदान नक्की कसे करावे बरं. दीपदानासाठी मातीचे दिवे किंवा कणकेचे पिठाचे दिवे सर्वोत्तम मानले जातात. आणि हा पिठाचा म्हणजे कणकेचा दिवा बनवताना त्यात मीठ घालू नये. दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. दिव्यामध्ये कापसाची 1 किंवा 2 वात एकत्र करून लावावी. 33 दीपदान करताना 33 सुती धागे एकत्र करून एक वात बनवण्याची ही पद्धत आहे. आता आपण बघूया अधिक महिन्यात दीपदान कोणत्या ठिकाणी करावे. दिवा लावून झाल्यावर तो पुढील पवित्र ठिकाणी अर्पण करावा म्हणजेच दान करावा. भगवान विष्णू किंवा कृष्णाच्या मूर्तीसमोर तुम्ही घरात किंवा मंदिरात दीपदान करू शकता. दुसरं ठिकाण आहे तुळशीच्या झाडाजवळ किंवा रोपाजवळ तुम्ही दीपदान करू शकता. तसेच पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही दीपदान करू शकता. त्यानंतर पवित्र नदीच्या किनारी किंवा नदीच्या पात्रात तुम्ही दीपदान करू शकता. तसेच महादेवाच्या मंदिरात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही तुम्ही दीपदान करू शकता. लक्षात ठेवा, दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली अक्षता किंवा फुले ठेवावेत. थेट जमिनीवर दिवा लावू नये. दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा आणि मगच दिवा पेटवावा. आता आपण बघूया दीपदान करताना कोणत्या चुका अजिबात करू नये. नियम काय आहेत बरं आणि सावधानता काय ठेवायची. तर दिव्याच्या खाली तांदूळ, गहू किंवा फुलांच्या पाकळ्या यापैकी काहीही तुम्ही आसन म्हणून ठेवावे. मग त्यावर दिवे ठेवून दीपदान करावे. म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं झालं तर थेट जमिनीवर दिवा ठेवू नका. दुसरा नियम हा आहे, दीपदानासाठी कधीही फुटलेला, तडा गेलेला किंवा खंडित मातीचा दिवा वापरू नये. तिसरा नियम काय सांगतो, मंदिरातील मुख्य दैवत म्हणजेच पेटलेल्या दिव्यावरून दीपदानाचा दिवा कधीही पेटवू नये. असे केल्याने पुण्य कमी होते अशी मान्यता आहे. नेहमी स्वतंत्र काडीपेटी वापरून किंवा वेगळी समई वापरून दिवा पेटवावा. चौथा नियम हा सांगतो की दिवा लावल्यानंतर तो वाऱ्याने लगेच विझणार नाही अशा ठिकाणी लावा आणि त्याची काळजी घ्या. शक्यतो हवेच्या ठिकाणी दिवा लावताना दिव्यासाठी आडोसा वापरावा. पाचवा नियम असा की दीपदान करणाऱ्या जागेची आधी स्वच्छता करावी. घाणीच्या ठिकाणी दीपदान अजिबात करू नये. सहावा नियम हा, जर अधिक महिन्यात तुम्ही दीपदान करत असाल तर दिव्याची ज्योत उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. दक्षिण दिशेला ज्योत ठेवून दिवा फक्त पितृदोषासाठी किंवा यमदीपदानासाठीच वापरली जाते. जर मित्रांनो तुम्हाला रोज 33 दिवे लावणे शक्य नसेल तर तुम्ही अधिक महिन्याच्या शेवटी अमावस्येला 33 पिठाचे दिवे किंवा साधारण मातीचे दिवे लावून विष्णू मंदिरात किंवा तुळशीजवळ ठेवू शकता. त्यामुळे संपूर्ण महिन्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. या अधिक महिन्यात तुम्हीही हे सोपे दीपदान नक्की करून बघा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. विष्णू भगवान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना.
जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हो, मला कमेंट सेक्शनमध्ये हेही सांगा की तुम्ही दीपदान केले आहे की करणार आहात.